येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे माजी अध्यक्ष किशोर माने सर यांच्या मातोश्री कैलासवासी इंदुमती गणपतराव माने यांचं चतुर्थ पुण्यस्मरण आणि या निमित्तानं रविवारी चामारलेणी परिसरात देशी प्रजापतीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली। या उपक्रमामध्ये नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे सदस्य, वृक्षवल्ली फाउंडेशनचे सदस्य, गिव्ह वेलफेअर ऑर्गनायझेशनचे सदस्य तसेच शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था नाशिकचे सदस्य आणि चामारलेणी जॉगिंग ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी इंदुमती माने या मातोश्रींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। वृक्षवल्ली फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपणाची सर्व पूर्वतयारी करण्यात आली होती। देशी प्रजापती झाडांचे चांगल्या ऑक्सिजनसाठीचे महत्त्व आहे। हे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देत असतात आणि हे महत्त्व वृक्षवल्ली फाउंडेशनच्या टीमने पटवून दिले। वृक्षवल्ली टीमला तुम्ही घरी राहून सुद्धा मदत करू शकता। घरात एखादं झाड अर्धा गोणीमध्ये माती टाकून तुम्ही वाढवलं, भारतीय प्रजातीचं बड पिंपळ, ते तुमच्या हाताने तुम्ही इथे येऊन लावा, त्याची काळजी वृक्षवल्ली टीम घेईल। मी राजू माने, माने परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी झाला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। वृक्ष संवर्धनाचं काम जे आहे ते वृक्षवल्ली फाउंडेशन, नाशिक सायकलिस्ट आणि इतर संस्था ज्या करत आहेत, आज ही काळाची गरज आहे की नाशिकमध्ये वृक्षांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे, कारण इमारतीचे बांधकाम होत आहे आणि जी कंपल्सरी वृक्ष लागवड करायला पाहिजे ती होत नाही। तर प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवून ही वृक्षवल्ली जी आहे तिचं संगोपन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, तरच आपल्या भविष्यातील पिढीला ऑक्सिजनचा पुरवठा हा चांगल्या प्रकारे होईल। या उपक्रमाबाबत किशोर माने, नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे माजी अध्यक्ष यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार, मी किशोर माने। आज आमच्या माने परिवारातर्फे वृक्षवल्ली फाउंडेशन, नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन यांच्या वतीने जे काही वृक्षारोपण किंवा पर्यावरण संवर्धनाचा जो कार्यक्रम घेण्यात आला, त्यात अशा मोठ्या संख्येने सगळे सायक्लिस्ट, आमची वृक्षवल्ली टीम, त्यानंतर आमचे गुरुवर्य आदरणीय अय्यर सर, आमचे भाऊ सागरदाते शेलार यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण हा जो उपक्रम, या उपक्रमाला आम्हाला सहकार्य केलं। असाच उपक्रम प्रत्येकाने आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ, वाढदिवस असेल किंवा काही इतर गोष्टी असतील तर या उपक्रमात आपण असा उपक्रम केला पाहिजे, जेणेकरून भविष्यात आपल्याला ऑक्सिजनची कमी पडणार नाही आणि पर्यावरण जोपासले जाईल। पूर्वी जसं म्हणायचे व नाशिक, महाबळेश्वर, माथेराने, तसं पुन्हा एकदा आपल्याला करता येईल। याच्याकरता सगळ्या नाशिककरांनी पुढे यावे, हेच आम्ही आजच्या कार्यक्रमातून सगळ्यांना आवाहन करतो। धन्यवाद। या कार्यक्रमास मविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे आणि नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, अध्यक्ष किशोर काळे, उपाध्यक्ष डॉक्टर मनीषा राऊंडर, सचिव संजय पवार आदी उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। नाशिक सायक्लिस्ट असोसिएशन आणि वृक्षवल्ली फाउंडेशन यांच्या वतीनं आज या चामारलेणी परिसरामध्ये वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाला सायक्लिस्ट फाउंडेशनचे आणि वृक्षवल्ली फाउंडेशनचे सर्व सदस्य इथं हजर आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी देशी प्रजातीची झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे। त्याच्यामध्ये वड, चिंच, लिंब, त्याच्यानंतर इतर सर्व झाडं या ठिकाणी लावण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने आता हे काम सुरू झालेलं आहे। मी या उपक्रमाचं मनापासून स्वागत करतो। किशोरजी माने आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ गेल्या 4 वर्षापासून हा उपक्रम सुरू ठेवलेला आहे आणि मला वाटतं याचं अनुकरण अनेकांनी केलं पाहिजे। नाशिक परिसरामध्ये सर्वत्र देशी प्रजातीची झाडं जास्तीत जास्त लावली पाहिजे, ज्याद्वारे पर्यावरणाचं संवर्धन होईल, जास्तीत जास्त पर्यावरणामध्ये ऑक्सिजनचा साठा वाढेल आणि मानवाला इथे जगण्यासाठी सुसह्य होईल, अशा प्रकारचं काम हे चालू आहे। मला वाटतं अतिशय चांगलं काम आहे, याचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे आणि हे उपक्रम जे राबवतात त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। किशोर माने सर हे त्यांच्या मातोश्रींच्या
स्मरणार्थ वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन हा उपक्रम सलग 3 वर्षांपासून सातत्याने राबवत आहे। याचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले। ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी रुपये 5,000 ची देणगी दिली आणि वृक्ष संवर्धनासाठी हा निधी वापरावा अशी विनंती वृक्षवल्ली फाउंडेशनला करत त्यांच्याकडे हा निधी सुपूर्द केलाय। तसेच NCFचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे हे वृक्ष संवर्धनासाठी 2 पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था करणार आहेत। वृक्षारोपणानंतर ज्येष्ठ सायकलिस्टचा सन्मान प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला। उपस्थित सर्व सदस्यांना सोनचाफ्याचे रोपटे माने परिवारच्या वतीनं घरी लावण्यासाठी भेट म्हणून देण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश लोखंडे यांनी केले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी।